पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं असेल दाराजवळ ठोकणारा येशू. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. परमेश्वर ठोकत आहे, प्रत्येक दाराजवळ ठोकत आहे. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. काही लोकांच्या दाराजवळ देवाला जास्त दिवस ठोकत राहायचं पाणी येत आहे. हालेलुया. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. देवाचं राज्य जवळ आलं म्हणजे येशू जवळ आलेला आहे. हालेलुया. येशू पुढे काय करताय? प्रत्येकाच्या हृदयाजवळ ठोकत आहे. हालेलुया 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 हालेलुया. देवाच्या वचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. जर कोणतरी दार उघडलं तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊ आणि त्यांच्या बरोबर जेवू. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया हालेलुया. जर कोणतरी वेलकम म्हणून येशूला सांगितलं तर येशू तू चालेला आहे, मी तुला ओळखलो. हालेलुया. असे जर कोणतरी एका क्षणामध्ये बोललं तर हालेलुया हालेलुया. देवाच्या कृपेने त्या व्यक्ती स्वर्गाच्या राज्याचं जीवन चालू करणार. पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. हालेलुया. तुम्ही सगळे लोक आज पश्चाताप केलेले लोक आहेत. पश्चाताप करून तुम्ही ख्रिस्ताचे स्वागत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. म्हणून आज प्रभू येशू तुमच्या बरोबर जेवायला येणार. हालेलुया. येशू स्वतः भाकरीच्या रूपामध्ये तुमच्या हृदयामध्ये वास करायला येणार. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या सगळे अनुभव आपल्याला एकत्र परमेश्वर देणार जेव्हा आपण पश्चाताप करून शुभ वर्तमानावर विश्वास ठेवतो तेव्हा. प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 हालेलुया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पहिले अध्यायातील 3ऱ्या वचनामध्ये शुभ वर्तमानाद्वारे परमेश्वर आपल्याला देणारा जे आशीर्वाद आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात पहिले अध्याय 3रे वचन. या संदेशाचे शब्द खूप सुंदर वचन आहे. तुम्ही दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे या वचन बोलू शकता. या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य. कारण समय जवळ आला आहे. हालेलुया हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला शिकवत आहे की पवित्र ग्रंथ
हातामध्ये घेणाऱ्यांना एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे ग्रंथ ज्यांच्या हातात आहे त्यांना एक आशीर्वाद आहे. हालेलुया. अगोदर एकदा मी YouTube मध्ये लोकांना बोललेले घटना आहे. एक बस कंडक्टर यांना पोलिसनी पकडून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. जाताना सूटकेस हातामध्ये होते. हालेलुया. बस मधून या माणसाला घेऊन गेले कारण त्याचा या बस कंडक्टरचा खून करण्याच्या तयारीमध्ये अनेक लोक जमले होते. हालेलुया. पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यावर पोलीस जे मोठा साहेब होते त्यांनी या माणसाला बोलले, तुझा पेटी उघड. हालेलुया. पेटी उघडताना त्या सूटकेस उघडताना पहिले साहेबांना दिसले तिथे एक पवित्र ग्रंथ आहे, मोठा एक बायबल. हालेलुया. त्या साहेबांनी त्यांना सांगितलं, या ग्रंथाने तुला वाचव. हालेलुया. हे ग्रंथ माणसांना वाचवणारे ग्रंथ आहे. जे कोणी हे ग्रंथ हातामध्ये घेत आहे त्यांना एक आशीर्वाद भेटत आहे. अनेक स्त्रियांनी, अनेक पुरुषांनी, अनेक आजारी लोकांनी मला बोललेलं आहे, फादर झोपायला जाताना बिछाण्याजवळ हे ग्रंथ ठेवतो, पवित्र ग्रंथ ठेवतो. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांना धाडस नाही त्यांना धाडसाचा आत्मा भेटत आहे. हालेलुया. 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 जे कोणी या पवित्र ग्रंथ हाती घेत आहे त्यांना एक आशीर्वाद आहे. हे वाचणाऱ्याला एक आशीर्वाद आहे. दुसऱ्यांना ऐकण्यासारखा वाचून देत आहे तिथे एक आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून सर्वात जास्त आशीर्वाद सिस्टर सारिकाला भेटत आहे. हालेलुया. हे अनेकांना वाचून दाखवत आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ऐकणाऱ्या लोकांना एक आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. तुम्ही प्रत्येक वाचन ऐकायच्या तयारीमध्ये बसलेला आहे म्हणून तुम्हाला एक आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. ऐकलेले वचन पाळणारे जे लोक आहेत त्यांना शुभ वर्तमानाद्वारे मोठा आशीर्वाद भेटत आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणूनच प्रत्येक रिट्रीट मध्ये भाग घेणारे सगळे लोक आशीर्वाद होत आहे. हालेलुया. 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 कारण हे वचन साधा वचन आहे. सर्व समर्थ परमेश्वराच्या संबंधातील, सर्व समर्थ परमेश्वराच्या मुखातील, सर्व समर्थ परमेश्वराच्या संबंधातील शुभ वर्तमान आहे हे ग्रंथ. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. पश्चातापी अंधकरणाने हे वचन वाचणारे जे लोक आहेत ते लोक आत्म्याने परत म्हणून ख्रिस्त मंडळी जर कोणतरी दर दिवशी अर्धा तासापेक्षा जास्त
हे वचन वाचत असेल तर त्या लोकांना दंडमुक्तीचा आशीर्वाद ख्रिस्त मंडळी देत आहे. दंडमुक्ती म्हणजे शुद्धीस्थानामध्ये आपल्याला जे दुःख सहन करावं लागते ते दंड या वचनाच्या वाचनाद्वारे आपल्या वाटेतून दूर जात आहे. ख्रिस्त मंडळी आपल्याला हे देणगी दिलेलं आहे. ख्रिस्त मंडळीला या जगामध्ये बांधायला पण अधिकार आहे आणि बांधलेले उघडायला पण अधिकार आहे. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. देवाचे वचन पवित्र आत्म्याद्वारे इथे बसलेले सगळ्यांना आज एक आज्ञा देत आहे. ते आज्ञा आहे योग्य निर्णय घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या शुभ वर्तमान योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करणारे वचन आहे. हालेलुया. जेव्हा योहान बप्तिस्तानी शुभवर्तमान गाजवलं, हालेलुया, तिथे जमलेल्या लोकांनी विचारलं आम्ही काय करू. हालेलुया हालेलुया. योग्य निर्णय घेण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला प्रेरणा देत आहे. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आपण ह्या वचन भाग पण ऐकूया. हालेलुया. लूका शुभवर्तमान 3रा अध्याय. परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लूका शुभवर्तमान 3रा अध्याय 8व्या वचनापासून जे वचन. हालेलुया. परमेश्वर लोकांना सांगत आहे तुम्ही योग्य फळ द्या. जर फळ देत नाही तर प्रत्येक झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवण्यात आलेला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. 10व्या वचनापासून जे वचन आता सिस्टर वाचणार आपण ऐकूया. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारे, तर मग आम्ही काय करावे. तो त्यास उत्तर देईल, ज्याच्याजवळ 2 अंगरख्या आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. मग जकातदाराने बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे. त्याने त्यास म्हटले, तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे. त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत. हालेलुया हालेलुया. थोडक्यात बोललं तर तिथे आलेले जे कोणी आहेत ते ग्रुप मध्ये जाऊन योहान बप्तिस्ता बरोबर बोलायला चालू केले. प्रत्येकांना योहानने बोलले, तुम्ही आता काय करायला पाहिजे ऐका. हालेलुया
तुमचं काम सेवाकार्य आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना सांगितलं, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तसे प्रत्येकासाठी उपदेश देण्यात आला, परंतु पवित्र संस्काराला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही योहान बाप्तिस्ताकडे गेला असता तर तुम्हाला काहीतरी बोलला असता. हालेलुया. प्रत्येकाच्याकडे योहान बाप्तिस्ताकडे संस्कार स्वीकार करायचा अगोदरच एक उपदेश आहे. हालेलुया. एक मिनिट आपण डोळे बंद करून पवित्र आत्मा या पवित्र संस्कारामध्ये मी पोहोचत आहे तेव्हा माझ्याशी काय बोलत आहे ऐकण्यासाठी आपण कान देऊ. माझ्या आत्म्याचा बचाव व्हावं म्हणून माझ्याशी देव परमेश्वर काय बोलत आहे. माझ्या दाराशी टोकणाऱ्या येशूला माझ्याशी काय बोलायचं आहे. आशीर्वाद स्वीकार कर. आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुला या तयारीची गरज आहे. तुझा विश्वास वाढ. पाप मार्गापासून बाहेर पड. शुभ वर्तमान तुझ्यासाठी पण आहे. तू आज शुभ वर्तमान स्वीकार केलं नाही तर उद्याच्या दिवसासाठी काहीही गॅरंटी नाही. स्वतः प्रभू येशू योहान बाप्तिस्ताकडे वचन ऐकायला पोहोचले. येशू तयार आहे म्हणून जाऊन बोलले. योहानला धक्का बसले. योहानने सांगितलं मी तुला बाप्तिस्मा नाही देणार. येशूने सांगितलं सर्व नीती पूर्ण होणे गरजेचं आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया. हृदयाची तयारी करूया. नवीन उत्पत्ती बनवूया. आशीर्वाद स्वीकार करूया. पायाच्या गुडघ्याचा त्रास अनेकांच्या प्रभूने दूर केलेला आहे. ज्यांना हे अनुभव आलेला आहे त्याला हात वर करा. पायाच्या गुडघ्याच्या दुखण्यामध्ये बदल झाल्यासारखा ज्यांना अनुभव आहे हात वर करा. हालेलुया. यापेक्षा अजून जास्त लोक आहेत ज्यांच्या गुडघ्या केलेला आहे. टाळ्या वाजवत देवाच्या. डोक्याच्या संबंधातील अनेक त्रासापासून तुमच्यामध्ये अनेकांना प्रभूने सोडवलेला आहे. विशेष प्रकारे डोक्यामध्ये रक्तपुरवठ्याची प्रभू व्यवस्था करून देत आहे. काही लोकांना स्वतःचं घर अजून पाहिजे तसे नाही. अशा अनेकांना स्वतःचा घर होण्याचा प्रभूने व्यवस्था केली आहे. हालेलुया. असे कोणतरी आहे ज्यांच्या घरी लहान मुलांचा जन्म आणि वाढ थोडा त्रासदायक गोष्ट आहे. अशा काही कुटुंबाला त्या बंधनातून प्रभूने सुटका देऊन बाळाच्या देणगी आणि बाळांच्या वाढ या संबंधामध्ये असलेले बंधन तोडून अनेकांना प्रभू आशीर्वाद करतात. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद
देवो